मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली आहे, ती नेमकी कधीपर्यंत मिळणार आहे? आता तातडीची काही गरज आवश्यक आहे त्या संदर्भात मदत मिळणं सुरू झालेलं आहे। आम्ही आता त्या संदर्भात निधीची जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी दिलेला आहे, दुसरा टप्पा देखील तात्काळ आम्ही देतो आहोत। आमचा प्रयत्न आहे दिवाळीपूर्वी जितके जास्तीत जास्त देता येईल तेवढे आम्ही देऊ। कदाचित काही दिवाळीच्या दरम्यान किंवा त्यानंतरही मिळेल, पण जास्तीत जास्त दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न करू। आज उद्धवजींनी तिकडे हंबरडा मोर्चा काढून बऱ्यापैकी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली। आमचं लक्ष असेल मदत नाही मिळालं तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू। चला, हे त्यांनी म्हटलं मला मान्य आहे, फार चांगलं आहे, हे विरोधी पक्षाचं काम आहे। भाई याचा अर्थ मदत मिळणार आहे याच्यावर त्यांचा विश्वास आहे। आम्ही जी मदत केली ती पण त्यांना मान्य आहे। आता त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जर नाही मिळाली तर रस्त्यावर उतरू। आम्ही उद्धवजीला रस्त्यावर उतरू देणार नाही, आम्ही मदत नीट देऊ। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इनकमिंग व्हायची चर्चा सुरू आहे। पक्षामध्ये ऑलरेडी भरपूर कार्यकर्ते झाल्याचे बाहेरच्या नको अशा मतप्रवाह आहे। पुण्यामध्ये देखील ती अशी अवस्था आगामी काळात भाजपची काय भूमिका असणार आहे? भाजपमध्ये कुठलाही स्ट्रॉंग कार्यकर्ता जर आला तर त्याला घेण्याचीच आमची भूमिका आहे। साधारणपणे भाजपमध्ये जे आमचे कार्यकर्ते आहेत ते लोकांना अकोमोडेट करतात, त्यामुळे भाजप मोठा झालेला आहे। एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी काही नाराजी पण येते, त्यावेळी आम्ही लोकांना समजवतो आणि ते समजतात।